तुम्ही कार्यवाही काय तुमची? सदर प्रकरणाची चौकशीसाठी आम्ही डीएसओ ऑफिसला पत्र दिलं होतं. त्यांनी एप्रिल महिन्याचं जे धान्य वाटप होतं, जून महिन्याची पावती काढून त्यांनी एप्रिल महिन्याचं धान्य दिलं. त्यामुळे चूक पूर्ण दुकानदाराची आहे. त्यांनी अचूकपणे कोणता महिना आहे तो चेक करूनच धान्य वाटप करायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी जून महिन्याच्या पावत्या काढल्या आणि एप्रिल महिन्याचं धान्य वाटप केलं. त्या संबंधित आम्ही पत्र 19/5/2026ला एप्रिल महिन्याची मुदतवाढीसाठी डीएसओ ऑफिसला पत्र दिलेलं होतं. त्यानंतर आता जे काही चौकशी होईल त्याची अचूक चौकशी होईल आणि जुलै महिन्याचं धान्य वाटप करण्यासाठी त्यांचं सोनाचं दुकान हे दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानाला जोडून देण्यात येईल आणि यांना रितसर नियमानुसार धान्याचं वाटप करण्यात येईल. मागील 8 दिवसापूर्वी त्यांनी सदर दुकानावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. देशमुखवाडीतील रेशन दुकानामुळे 2 महिन्यांपासून हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्याच्या निषेधार्थ पाचोरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार दालनासमोर 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने संबंधित रेशन दुकानदाराचा धान्य पुरवठा तात्काळ बंद करून तो सहारा महिला बचत गटाकडे वर्ग करण्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, एसटी सेल अध्यक्ष शंकर सोनोने, युसुफ उस्मान, रसूल मिस्त्री, सलीम शेख, नजीर शेख, असलम टकारी, जाकीर बागवान, नितीन शिंपी, तौफिक अली व मुशीर सय्यद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन सोमवंशी यांनी गरीब लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील असे सांगितले. चिरागने 4 वेळेस गाड्या पकडल्या, एकटा पडून जातो. नाही असा कसा देत नाही रेशन दुकानदार आहे सोनार यांना मागच्या वेळेला आपण 30 तारखेला या ठिकाणी तहसील कचेरीत निवेदन दिलं होतं. यांनी जवळपास 530च्या वरती लाभार्थी आहेत की ज्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट 2100 लोकांपर्यंत त्यांनी डायरेक्ट धान्य घेऊन मिळायचं डायरेक्ट दिलंच नाही. आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे होती, पण चौकशी झालीच नाही. परत जुलैचं पण त्याला देऊन टाकलं. आता जुलैची आजची तारीख आली तुमची 20 तारीख येऊन गेलेली आहे, तरी देखील त्याचं धान्य मिळालेलं नाहीये. म्हणून आज आम्ही तहसील कचेरीमध्ये इथे ठिय्या लावू. जोपर्यंत धान्य भेटत नाही तोपर्यंत आम्ही आता घरी जाणार नाहीये. धान्य दुकान नंबर 16 आहे त्याचा, पण त्यांना एवढं सगळं डिटेल दिलं. संचालकाचं नाव सुनंदा सोनार म्हणून आहे दुकानदार. त्यांना परिसर देशमुखवाडी त्या परिसरामध्ये रेशनचा हा 6वा गोंधळ खूप मोठा वाढलेला आहे. आम्ही वारंवार त्यांना सूचना देऊन निवेदन पण दिलं होतं त्या दिवशी आणि आम्हाला प्रॉमिस केलं गेलं होतं की चौकशी करू, जून महिन्याचं तात्काळ देण्यात येऊ. पुरवठा विभागाबद्दल तुमचं मत काय? पुरवठा विभागामध्ये अतिशय भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यातल्या त्यात त्या ठिकाणी महिला अधिकारी असल्यामुळे त्या महिला अधिकारी त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही आहेत. असं ऐकलं की रेशन कार्ड बनवून देण्यापासून दलाली हो, त्यांनी सगळ्या प्रकारे ते हे करत आहेत. आणि ही जी पद्धत आहे पाचोरा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये अनेक दुकानदार तुमचे अंगठे घेऊन टाकतात. अंगठे घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते हे करत नाही, अंगठे घेऊन टाकतात. ते पहिल्या दिवशी अंगठे घेऊन देतात, माल देतच नाही. आणि हा जो प्रकार आहे, रेशन दुकानदार धान्य वितरित करता पण पावती देत नाही देत ना, पावती दे. प्रत्येक नियम असा आहे की जोपर्यंत तुम्ही धान्य अदा करत नाही, जेव्हा पावती निघाली म्हणजे धान्य द्यायलाच पाहिजे. कारण पावती निघणं म्हणजे तुम्हाला धान्य मिळालं हा त्याचा प्रकार असतो. परंतु त्याच्यामध्ये लोकांना अज्ञान असतं. ते धमकी देतात की तुम्ही जर जास्त बोलले तर तुमचं रेशन आम्ही बंद करून टाकू. मग या तालुक्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही आहे? या ठिकाणचे आमदार आहेत, त्यांना कार्यसम्राट अशी पदवी दिलेली आहे. किशोरप्पा पाटील यांनी कधीच लक्ष देत नाहीये. यांनी लक्ष का देत नाहीये? आमसभा का घेत नाहीये? या ठिकाणी आमसभा व्हायला पाहिजे. आमसभेमध्ये आम जनतेचे प्रश्न व्हायला पाहिजे. रेशनचा जो ज्या चाललेला हा 6वा गोंधळ हा देखील या ठिकाणी मिटला जात नाहीये. म्हणून माझी आमदारांना, तुमच्या माध्यमातून आमदारांना माझी विनंती आहे की आमदार साहेब, आपण अनेक ठिकाणी अनेक घोषणा करत आहात, पण त्या घोषणांचा काही फायदा होत नाही. सामान्य जनता ही होरपळलेली आहे. हेच लोक आहेत की ज्यांनी आमदारांना मतदान केलं आहे. हेच लोक आहेत ज्यांनी शहरामध्ये आमदारांना मतदान केलं, त्यांना नगराध्यक्ष बनवलं, नगरपालिका त्यांच्या ताब्यात दिली, तालुका त्यांच्या ताब्यात दिला. आणि हे लोकांना जर त्रास होत असेल तर या लोकांनी जायचं कुठे? म्हणजे या लोकांना परवड आहे
म्हणजे तुमच्या समस्या आहे प्रत्येकाला काय सांगता तालुक्यात कुठलीच समस्या नाही आहे, तालुक्यात खूप समस्या आहेत, पण तुमच्याकडे रील स्टार असल्यामुळे तुम्ही सगळ्या समस्या नाही आहेत अशा पद्धतीने एक वल्गना करतायत. म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, किशोरप्पा आपण गोरगरिबांचे आहात ना, आपण भाषण करतात ना, मग या रेशन दुकानदारांच्या लोकांना महिना लोकांना रेशन जर खाल्लं जातं, महिन्यात 3-3 महिने त्यांना रेशन मिळत नाही, मग आपण त्यांना न्याय कधी देणार आहे. माझी आपल्याला विनंती आहे, जर न्याय नाही मिळाला. एक मिनिट, मुंडे साहेबांनी सगळीकडे अशा बोगस खाद्य निर्मिती, दूध निर्मितीवर केलंय. रेशन दुकानातून तो निकृष्ट तांदूळ मिळतोय, गहू मिळतोय एकदम, की ते जनावर सुद्धा खाणार नाही. आपल्या माध्यमातून आपल्याला सांगायचं, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.